दिल्ली येथे काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात भाजप आक्रमक झाले असून परभणी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर आज भाजपने आंदोलन केले। काँग्रेसकडून चुकीच्या पद्धतीने आंदोलन केले जात असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्याकडून करण्यात आला आहे। यावेळी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। आणि ग्रामीणच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांच्या विरोधात आम्ही निदर्शने इथं काँग्रेस कमिटीच्या ऑफिसच्या समोर केलेलं आहे। याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये 19 वेळेस नीट परीक्षा रद्द झाली होती। त्यावेळेस असंख्य विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केली होती। या काळामध्ये अशी कुठली परिस्थिती नसताना विनाकारण उहापोह करून स्क्रुटनी नीटची परीक्षा फेअर करण्यासाठी पुन्हा नीटची परीक्षा घेण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भाजप सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। पण विनाकारण काही देशविरोधी लोक याला वेगळं रूप देऊन आज पूर्ण भारताची दिशाभूल करत आहेत। म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यालयाच्या समोर परभणी येथे आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आणि परदेशात जाऊन नेहमी भारत देशाची बदनामी करणारे राहुल गांधी, आपण काल पाहितलं असेल देशामध्ये अजस्त्र माजुने देशाची दिशाभूल करणे यासाठी आज परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीने महानगर आणि ग्रामीणच्या वतीने राहुल गांधी आणि प्रियंका गांधीचा आम्ही निषेध आंदोलन काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। कारण नेहमीच राहुल गांधीने देशाचा अपमान केला आणि विद्यार्थ्याच्या नावाखाली राजकारण करायचं, देशामध्ये अशांतता निर्माण करायची। कालच देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की जे दोषी असतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, पण कुठलंही कारण नसताना नेहमी देशाची बदनामी करायचं हे थांबलं पाहिजे। त्यामुळे आज आम्ही राहुल गांधीचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगर आणि ग्रामीणच्या वतीने केलेला आहे।